हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु चंपातई महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला, हरि नितारी समस्ता। नमस्कार त्या श्री संत एकनाथा, श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं, घोटीक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठम्। अनुरेणुयात ठोकळा, तुका आकाशा एवढा, अनुरेणू या ठोकळा, तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर भ्रमाचा व्यापार। सांडिली त्रिपुटी उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता। अनुरेणू या ठोकळा, तुका आकाशा एवढा। या जगभरामध्ये कोरोना व्हायरसनी त्या ठिकाणी थैमान घातलेलं असताना सर्व साधू संत मंडळी मात्र जे कालगतीवर ज्यांनी मात केलेली आहे, कालगतीवर मात करणं म्हणजे काय तर कोरोनाच्या संबंधाने लगेच कोरोना एखाद्याने असा हात वरती करून तो कोरोना लगेच संपुष्टात आणणं अशा प्रकारचा विषय नाही। ही सर्व आपलं समष्टीचं कर्म आपण उपभोगतोय। प्रत्येक शरीराला त्या ठिकाणी व्यष्टी असं म्हणलंय आणि अनेक शरीर मिळून ही समष्टी प्रकृती बनलेली आहे असं वेदांत सांगतो। मग आपल्याला जसं आपल्या कर्मानुसार देह प्राप्त होतो आणि ते कर्म भोगावं लागतं, तसं समष्टीचं सुद्धा कर्म आहे आणि हे समष्टीला भोगावं लागतं। परमार्थ याच्याकरता करायचं नाही की हे आमचं दुःख जाऊ दे, हे दारिद्र्य जाऊ दे, नाही, ते सहन करण्याचं सामर्थ्य भगवंता आम्हाला दे असं म्हटलं पाहिजे। त्याच्यामध्येही तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको। त्याचा विसर नाही पडला की इथे या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सर्व चाललेल्या आहेत त्याचा काहीही परिणाम अंतःकरण वृत्तीवर होत नाही। आपल्या स्वानंदामध्ये तो, आपल्या भक्तीमध्ये, आपल्या ज्ञानविचारामध्ये तो तन्मय होऊन राहतो। जगामध्ये काय चाललेलं आहे
याची त्याला त्या ठिकाणी भान सुद्धा नसते, अशी ही स्थिती आहे. जसं ब्रह्मस्थिती आहे, ती ब्रह्मस्थितीला पात्र झालेला जो आहे त्याला कोणतेही सुखदुःख नाही, सुखदुःखाच्या वेगळा तो झालेला. त्याच पद्धतीनं सर्व जीवमात्रांनी या मार्गाचं आणि त्या ठिकाणी अनुकरण करावं म्हणून या ठिकाणी तुमचे आनंद संप्रदायामधले महान तत्वचिंतक असणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण अशोकानंद महाराज कर्डिले आणि इतरही संप्रदायातील अनेक मंडळी यांनी या ठिकाणी हा फेसबुक लाईव्ह अशा प्रकारचा कार्यक्रम सत्संग सेवा सुरू केली. ही कालगतीवरती मात आहे. इतर जणांना सुद्धा आमच्यासाठी स्वरूप स्थिती प्राप्त व्हावी, सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा विचार करावा, या दृष्टिकोनातून या महात्म्याने तुका आकाशा एवढा ही वेबसाईट तयार करून त्या ठिकाणी हा सत्संग चालू ठेवला. आज जेवढे लाईव्ह म्हणून या ठिकाणी हा सत्संगाचा लाभ घेत असतील त्या सर्व संत सज्जनांना या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. हा आजचा जो अभंग आपण या ठिकाणी सेवेला घेतलेला आहे, अनुरेणू या चोकडा तुका आकाशा एवढा, हा अभंग सरकारी परत गाथा जी आहे तुकोबारायांची याच्यामध्ये नाही, देवडीकरांच्या गाथेमध्येही नाही. परंतु हा अभंग कोणताही अभंग चिंतनाला घेताना, कोणताही ओवी प्रवचनाला घेताना त्या ठिकाणी शास्त्र प्रमाण, ग्रंथ प्रमाण, गाथा प्रमाण असावं, हा संप्रदायाचा नियम आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शंकर महाराज खंदारकर यांच्या गाथ्यामध्ये 625 नंबरचा हा अभंग अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर भव भयाचा व्यापार, हा अभंग 625 क्रमांकाचा अभंग आहे. आणि तुम्हाला सर्व संत सज्जनांची सेवा करताना या ठिकाणी मला हे सांगायचे की ह्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सद्गुरु कृपेनं त्या ठिकाणी जी स्वरूपाकार स्थिती प्राप्त करून घेतली आणि ती करून घेत असताना त्यांची काय प्रक्रिया त्यांच्याकडून घडली, साधन कशा पद्धतीनं घडत गेलं, त्या साधनाची प्रक्रिया या अभंगामध्ये ते प्रतिपादन करतात. कमी शब्दामध्ये जास्त आशय असणार अशा प्रकारचा विचार ज्याच्यामध्ये सांगितला जातो त्याला सूत्र असं म्हणतात. तुकाराम महाराजांची अभंग ही सगळी सूत्रच आहेत. सर्व साधू संतांची अभंगवाणी ही सगळी सूत्रच आहे. सूत्र कधी बदलत नाही, परंतु ती त्या ठिकाणी कर्म करणारा आणि कार्य करणारा वेगवेगळ्या सूत्राद्वारे आपलं कार्य किंवा आपलं कर्म करू शकतो. तुकोबारायांच्या अगर इतर संतांच्या या सूत्रांद्वारे आपलं आयुष्याचं गणित सोडवायचं आहे. तुकोबारायांनी आपलं गणित सोडवलं. आजी फिटले माझे कोडे
आनंदीबाई यांनी 14 चौकड्याचं राज्य अशा प्रकारचा एक छोटासा ग्रंथ आहे, स्फुट ग्रंथ आहे, आणि गुरु शिष्य संवाद रूपाने आध्यात्मिक ज्ञान त्या ठिकाणी प्रगटीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये गुरु शिष्य संवाद रूपाने सुंदर असा विषय मांडलेला आहे. नारायण महाराज जालवणकरांच्या जीवनातला विषय त्यांनी सांगून ते शिष्याला विचारतात, ही शिष्या, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला निशंकपणे दे. मर्यादेचं उल्लंघन होणार नाही, झालं तरी चालेल, परंतु सत्य बोल. तू गुरुकृपेची मर्यादा या संबंधाने माझ्या संबंधाने मर्यादा उल्लंघन होणार नाही म्हणून तू असत्य बोलशील ते मला चालणार नाही, ते नको. मला काय वाटतं याच्यापेक्षा वस्तुस्थिती सांग. आता मी प्रश्न विचारतो की तुला मी जे काही ब्रह्म त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घडून दिलं, तो भगवंत तुझ्यामध्ये पहिलाच होता की मी घडवून दिलं? नाही म्हणे पहिलाच होता. मग शाबास म्हटले. मग आता त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव हा वेगळा विषय, पण वस्तुस्थिती मात्र स्वयंभूत्व परब्रह्माचं त्या ठिकाणी कळावं या दृष्टिकोनातून विचारलेले. म्हणजे हरिरूप आपल्याला व्हायचंय का? नाही, पहिलेच आहोत, पण जो प्रतिबंध निर्माण झालेला आहे तो प्रतिबंध घालवायचा आहे. बाळक्रीडेच्या अभंगामध्ये एक प्रमाण आलेले, झालो ऐसा झालो कृष्णा ऐसा आठवजा चित्ती, तर भेद भय वृत्ती उरली असेल. मी कृष्णरूप झालो, मी ब्रह्मरूप झालो असं जर वृत्तीमध्ये जाणीव राहिली ना, तर त्या सुखाने ती सुद्धा अपूर्णता आहे. तिथं भेद आहे, तिथं भय आहे. आठव गेली भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. तिथे आठवही नाही, नाठवही नाही अशी स्थिती, म्हणजे वृत्तीच राहत नाही. तू काय म्हणे मग, नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहळे. जाणीव, वृत्ती म्हणजे जाणीव, जाणीवच नाही. परब्रह्म स्थिती अशी आहे की जिथे जाणीवच नाही. जाणीवने नीव भगवंती नाही, खरे उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून तुकोबारायांनी मागणं मागितलं भगवंताकडं, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया देवोनिया. पुढे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला काय करायचंय? फक्त भ्रम निवृत्ती करायची आहे. वस्तू तयार आहे, परमात्मा तयार आहे. तुम्हाला काय करायचंय? भेद निवृत्ती करायची. पहिल्यांदा तुकोबारायांचं प्रमाण पहा, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. त्या स्वरूपाला त्या ठिकाणी देशभेद, देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, असा हा हे आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. फक्त इथे काय करायचंय? भ्रांती घालवायची आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, माऊली म्हणतात, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. मग इथे कोणत्या प्रकारची भ्रांती आपल्याला त्या ठिकाणी झालेली आहे? तर या ठिकाणी आपल्या वृत्तीमध्ये जे देहतादात्म्य वृत्तीनं पकडलेलं आहे, वास्तविक पाहता मूळ वृत्ती जी आहे ती ब्रह्माशी संलग्न असताना, ब्रह्मस्वरूप असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी हम ब्रह्मास्मी असं स्फुरण तयार झालं, हीच मूळ माया. परंतु गुणमायेचं निराकरण करण्याकरता आपल्याला मूळमायेचा साधन म्हणून अंगीकार करावा लागतो. आणि नंतर तीही त्या ठिकाणी घालवायचे. कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली देशी. म्हणून इथे पुन्हा त्या वृत्तीनं हम ब्रह्मास्मी या वृत्तीवरती आल्यानंतर ब्रह्मस्थितीपासून पुन्हा तेवढ्यावर राहिलं असतं तर हरकत नव्हती, पण तिथूनही वृत्ती जी घसरली आणि ती वृत्ती अहम देहोस्मी, मी देह आहे या वृत्तीवर आलं, म्हणजे देहाशी तादात्म्य केलं आणि हीच भ्रांती. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूपापासून वेगळी व्हायला, जीवदशेला यायला कारणीभूत ठरली. जगद्गुरु तुकोबारायांचा एक उत्कृष्ट असा अभंग आहे, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. परंतु या स्थितीला प्राप्त होण्याकरता काय करायला पाहिजे तेव्हा ते दुसऱ्या चरणामध्ये त्या अभंगाच्या सांगतात, देहाच्या निरासे पावी जे या ठाया, माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे. म्हणजे परब्रह्म स्थिती, भक्तीची स्थिती असो, वैराग्य प्राप्त करायचे, भक्तीचे म्हणून वैराग्य तो त्या ज्ञान सुद्धा प्राप्त करायचे आहे ना,
तर तुम्हाला त्या ठिकाणी देह तादात्म्य सोडावं लागेल. देहाचा निराश करावा लागेल. तुका म्हणे जवबरी नाही निरसिला हा देह, तवबरी अवघे सांसारिक. अभंगाची सुरुवात आहे. नवती ते संत करिता कवित्व. मग जरी अभंगवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली पण देहाचं तादात्म्य सुटलेलं नसेल तर संसारिकच. वेद जरी पाठ असतील तरी, संतांच्या कुळामध्ये जन्माला आले असतील आमकी पिढी इतकी पिढी तरीही नाही. मग सर्व चरण त्याच्यातली त्या अभंगातली पाहून घ्या. देवभाव निरसन अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जिथं चुकलं तिथंच दुरुस्त झालं पाहिजे. खंडू भटाचं पोट दुखतंय, नारायण भटाला खाडा देऊन जमणार नाही. म्हणून या ठिकाणी वृत्तीने जे तादात्म्य घेतलेलं आहे. दुसरा एक तुकोबारायांचा चालून आहे. मी देह जव हे सरे उरला उरे विठ्ठल. काय करायचे? देह तादात्म्य जे वृत्तीनं स्वीकारले त्याच्यामुळं, आणि हा मेळ जमत नाही. एक वेळेला कबीर महाराज, आता ज्यांच्या भागामध्ये भातशेती असेल त्यांना हा दृष्टांत कळेल. एक पेर भात असतात, अशी पेरायची नांगराच्या मागे, आणि लाव भात असतात. लाव भात म्हणजे पहिल्यांदा जमीन भाजायची. ती भाजायची म्हणजे कशी भाजायची? जमीन नांगरून उकरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेणगवऱ्या पालापाचोळा टाकून ती का भाजायची? तर त्याच्यामध्ये गवताचे वेगळे तण जे आहेत ना, त्या बीजांचा नाश करून टाकायचा आहे, आणि नंतर त्याच्यामध्ये असं टाकायचंय भाताचे, ज्याला साळ म्हणतो आपण. आणि ती टाकल्यानंतर ती उगवून आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ती काढायची, ते रोप काढायचं आणि त्याचा गाळ चिखल करून त्याच्यामध्ये पुन्हा असं टोकत जायचं, लावत जायचं. एक वेळेला कबीर महाराज त्या ठिकाणी अशा पद्धतीने भाताची लावणी करत असते. त्यावेळेला आणि त्या ठिकाणी एकाने विचारलं, महाराज क्या कर रहे हो? बोले इधर से उखाड़ता हूं और इधर लगा रहा हूं. म्हणजे काय करायचंय? परमार्थात बी नेमकं तेच करायचंय. इकडे जी वृत्ती लागलेली आहे देहाकडे, देह तादात्म्याकडे, ती इथे काढायची आणि परब्रह्म स्थितीकडे त्या ठिकाणी त्या वृत्तीला लावायचे. कनेक्शन फक्त बदली करायचे, बाकीचं काहीच करायचं नाही. कारण मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन या पाठी थपटती. अशा प्रकारचं पाप क्षणोक्षणाला नकळतपणे आपल्याकडून घडतंय. आणि हे मात्र जाण्याचा उपाय मी देह जव हे सरे उरला उरे विठ्ठल. याकरता तुकोबाराय आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, गिळोनी सांडिले कलेवर भवभयाचा व्यापार अनुरेनुया तोकडा. गिळून सांडिले कलेवर. अशा प्रकारच्या व्यापक स्थितीला, अशा प्रकारच्या सूक्ष्म स्थितीला, कारण जे सूक्ष्म आहे तेच व्यापक आहे, जे व्यापक आहे तेच सूक्ष्म आहे. अणु रेणूपेक्षाही छोट अशा प्रकारचं स्वरूप आहे ते. अणूच्या पेक्षा रेणू सूक्ष्म आणि त्याच्यापेक्षा परमाणू अतिशय सूक्ष्म. परंतु 3 प्रकार गृहीत न धरता अणु आणि रेणू असे 2च प्रकार तुकोबारायांनी गृहीत धरले. विज्ञान युगामध्ये वापरणारी आपण माणसं आहोत, आणि त्या 16व्या शतकामध्ये विज्ञानाची प्रगती एवढी नसताना सुद्धा तुकोबारायांना त्या गोष्टीचं किती मोठं ज्ञान आहे. अणु रेणू या
नाही, म्हणून त्यांचीच कल्पना स्वीकारून त्यांच्या कल्पनेचं त्यांच्या पद्धतीने निराकरण करण्याचं काम साधू संतांनी केलं आणि यांना अजातवाद पटणार नाही म्हणून विवर्तवाद समोर घेतला आणि पुन्हा त्या ठिकाणी तो कसा खोटा आहे हे ठरवून अजातवादाचं त्याच्या वृत्तीमध्ये आणि काय केलं, निर्मिती केली. काय केलं, अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद स्वीकारला. जसं गणित सोडवण्याकरता एक्स मानलं तर शेवटी उत्तर काय एक्स येतं का, नाही, शेवटी उत्तर येतं, एक्स राहत नाही. तसं उत्तर त्या ठिकाणी सापडतं. जीव जगत आणि परमात्मा यांचा संबंध अनेक ठिकाणी मांडला गेलेला आहे. तसं या ठिकाणी मांडला की बीजेची झाले तर अथवा भंगारचे अलंकारू तैसा मने एकाचा विस्तारू तेही जग. किती सुंदरपणे पद्धतीने विषय मांडलेला आहे. त्याच्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी हा सुंदर विषय त्रिपुटीच्या संबंधाने मांडलेला आहे. त्याच्या अगोदर 11व्या श्लोकामध्ये जो विषय मांडलेला आहे तो आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. ती म्हणतात इथे त्रिपुटी आम्हाला स्वीकारावी लागते. एक्स मानला तर का बरं का, आता त्रिपुटी नाही स्वीकारलं तर काय होईल हे बी पहा. अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद स्वीकारलाय. रज्जू सर्पाकार भासयले जगनंबर आणि पुढे मग जग असं की वस्तुप्रमा असं 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 निवेदन आहे. परंतु या ठिकाणी ती का स्वीकारावा लागतो, त्या ठिकाणी जे त्याला ज्ञेय का म्हणावं लागतं, नाही म्हणावं तर कोणी मुमुक्षुत्व आणि जिज्ञासू कोणी त्याच्या शोधालाच जाणार नाही. हो, हे कारण आहे की स्वीकारलं गेलेलं आहे. हे एक का स्वीकारले गेले आहे, गणित सोडवण्याकरता स्वीकारलं गेलेलं आहे. मग त्या संबंधाने माऊली ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्म्याला वस्तू असा शब्द वापरलाय. 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकाच्या खाली बी ओळी आलेली आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं एरवी सर्वांच्या हृदय दिशी नियामुका ही ऐशी जे बुद्धी स्फुरेयानिशी ते वस्तुगामी. म्हणजे वस्तू हा शब्द वापरला. तुकोबारांनी म्हणतात ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना जणी आडनाना जाऊ नका 12 भंगामध्ये. त्या पद्धतीने तर परमात्म्याला ती वस्तू असं म्हणलेलं आहे आणि त्या ती ज्या ज्ञानास्तव त्या ठिकाणी दिसेल. इथे त्रिपुटी का मांडलेली आहे पा. काही वेळेला विषयी माणसं काय म्हणतात, आपण तुम्ही काय परमार्थी माणसं आपण काय म्हणणार, सर्व खलविदम ब्रह्म, सगळं परब्रह्मच आहे इथून तिथून. तर विषयी माणसं सुद्धा म्हणतात ना, आपल्याला चांगलं करायला बी देवच लावतो आणि वाईट करायला बी देवच लावतो. पहा कशी आहे. म्हणजे विषय यथेच्छ भोगतील. देहात्मवादी चार्वाकवादी हे विषय यथेच्छ त्याचे भोगते ठरतील. विषय भोगत राहतील. परमात्म्याच्या नावाखाली याकरता हे होऊ नये म्हणून या ठिकाणी ज्ञेयाची गोडी लागावी. ज्ञेयाच्या प्राप्तीचं ध्येय मुमुक्षुच्या जिज्ञासूच्या दृष्टीनं त्या वस्तूला ध्येय म्हणले. अन्यथा ज्ञेय नाही, ज्ञाता नाही आणि ज्ञान सुद्धा नाही, त्रिपुटीच नाही. पण स्वीकारली कोणाच्या दृष्टिकोनातून हे लक्षामध्ये घ्या. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिसे असेल ती जया दिसे ज्ञानास्तव. ते एक वाचून याने जे भवस्वर्गादी ज्ञानी ती अज्ञान ऐसा म्हणे निश्चय करी. ते केवळ त्या ठिकाणी अशा प्रकारचं जे परमात्म स्वरूपाचं ज्ञान आहे त्यालाच आम्ही ज्ञान असं म्हणतो. इतर जेवढे काही पार स्वर्गाला जाण्याच्या संबंधानं काही मार्ग आहेत, साधन आहेत, ती सुद्धा अज्ञान आहे. तर मग बाकीच्या विषयाच्या संबंधानं, इतर विषयाच्या संबंधानं काय सांगायचं म्हटले. म्हणून त्या ठिकाणी ती म्हणतात तैसे ज्ञान जाता करी आघवीची एकीकडे सारी. विषय संबंधाचे ज्या ज्या गोष्टी असतील, स्वर्गाधिक सुख जे आहे हेही विषयामध्ये मोडतं. ती बाजूला करून मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी. आणि मन आणि बुद्धी या ठिकाणी अध्यात्म ज्ञानाकडेच लावून द्या. आणि अशी ज्याची मती स्थिर झालेली आहे म्हणे एक हेच याती जाणणे ते भ्रांती ऐशी निकुरीशी मती मेरू होय असा निश्चय ज्याचा झाला. एवं निश्चयोदयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुवदेव बघणीचा तैसा राहिला. ध्रुव जसा आढळ पदाला प्राप्त झाला तसा अध्यात्म ज्ञानाबद्दल ज्याचा असा निश्चय झाला. जयाची आठाई ज्ञान या बोला नाही, तयाची आठाई ज्ञान या बोला नाही आन. जे ज्ञानी बैसले म्हणते मुहाची तो मी. आणि त्याच्या ठिकाणी असं ज्याची निश्चय झालेला आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे हे तर आम्हाला सांगावं लागेल ना. आणि हे सांगण्याकरता आम्हाला त्रिपुटी स्वीकारावी लागेल ना. नाही तर आमच्या अंतःकरणात पक्क आहे त्रिपुटी नाहीच.
पुढेच ते म्हणतात ना की ज्या वेळेला त्याची त्या ज्ञानावरती दृष्टी बसली, ज्ञानस्वरूप झाला, तेव्हाची ते तो मी, तो आणि मी वेगळा राहिलो नाही. पहा किती सुंदरपणे विवेचन माऊली ज्ञानोबाराय सांगतात. तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होय, तरी ज्ञानातया हे सरीचा पाडू. म्हणजे ध्यान धारणेला बसलं तरच परमात्मा आहे, आणि ध्यान धारणेच्या व्यतिरिक्त इतर कर्म करत असताना कोणत्या सत्तेने ती कर्म करतो? म्हणजे सर्व काळ आहे, नुसतं ध्यान वृत्ती पुरता परमात्मा नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवे सिंहाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. साधू संतांचा अनुभव आहे, हा निश्चय आहे, आणि आपण सुद्धा त्या मार्गाने गेल्यानंतर आपला सुद्धा निश्चय तोच होईल. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ, ते ज्ञेयही वरी सरळ देखी दया. अशा प्रकारच्या त्या तत्वज्ञानावर, परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानावरती ज्याची दृष्टी आढळ आहे. एरवी बोधाने ज्ञानी, पहा त्रिपुटी का मांडावी लागली याचं कारण. एरवी बोधाने ज्ञानी, जरी ज्ञेय दिशेची मनी, तरी ज्ञानला होईन मनी दहाला सांगता. तुम्हाला बोध होण्याकरता जे ज्ञान दिलेलं आहे, आम्ही केलाय गुरु, कधी आम्ही केलाय गुरु. कशा करता केलाय? ज्ञेय त्या ठिकाणी प्राप्त झालं का, झालं का नाही झालं हे कळण्याकरता त्रिपुटीचा विचार चालला बरं काय ते, नाही तर त्रिपुटी नाहीच. पुन्हा होऊया का? एरवी बोधाने ज्ञानी, जरी ज्ञेय न दिशेची मनी, तरी ज्ञान लाभ होईन मनी झाला सांगता. कसं काय लाभ होईल? म्हणणं म्हणजे लाभणे. आणि म्हणून त्या ठिकाणी जरी ज्ञानाचे प्रकाशे, परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीचे असे अंध होऊन, म्हणून ज्ञान जे तुले धावी, ते तुली वस्तूची आगवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. म्हणजे इथे काय करायचं आहे? परमात्मा तयार आहे, फक्त जी बुद्धिवृत्ती त्या ठिकाणी मलिन झालेली आहे ती त्या ठिकाणी चोख करायची, चित्त शुद्ध करायचंय. शुद्ध ज्याचा भाव झाला, मग दुरी नाही देव त्याला. या लागी ज्ञानी निर्दोखे, दाविले ज्ञेय देखे, ज्या ज्ञानानं ते ज्ञेय दिष्टोत्पत्तीला येतो, अनुभवाला येतो, तैसे उन्मेके आखिला जो. अशी ज्याची वृत्ती झालेली, जेवढी ज्ञानाची बुद्धी वृद्धी, म्हणजे ते इथे वृत्तीचा व्यापकपणा वाढवायचा आहे. अनुरेणू या ठोकळा तुका आकाश एवढा. ब्रह्म तेवढं आहेच व, परंतु तुमची वृत्ती जी आहे, बुद्धिवृत्ती, तुमची बुद्धिवृत्तीचा व्यापकपणा वाढवायचा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण. अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान वरे जयांच्या हृदयी दिवसित आले, तयासीच समता दृष्टी बोले नवल काही. असा विषय आहे. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, तो ज्ञान ही शब्दी करणे न लगे. आणि असं व्यापकपणे ज्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी सापडलेलं आहे, आणि त्यालाच त्या ठिकाणी ज्ञानी असं म्हटलं जातं. पै ज्ञानाची या प्रभे सवे जयाची मती नेई पावे, तो हातधरणी शिवे परतत्वाते. आणि अशा पद्धतीनं ज्याच्या वृत्तीमध्ये असं ज्ञान प्रकाशित होतं, तसं पाहिलं तरी प्रमाणात तुकोबारायचं आहे. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुभक्त. जे ज्ञान आहे तेच नारायण आहे. भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, असा त्याचा अर्थ. तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवन पंडू सुद्धा. काय सविता ते सविता म्हणावे असे, सूर्याला काय सूर्य म्हणायची गरज आहे का? आता ज्याच्या वृत्तीमध्ये ते ज्ञान प्रकाशलं त्याला ज्ञानी म्हणायची काय गरज आहे? परंतु मुमुक्षु आणि जिज्ञासू यांच्या संबंधानं मग त्याला ते ज्ञानी म्हणावं लागतं, अन्यथा ही त्रिपुटीच नाही. आणि म्हणून या 11व्या श्लोकानंतर 12व्या श्लोकामध्ये अन्वय करला, इथे व्यतिरिक केलेला आहे. व्यतिरिक आणि अन्वय ह्या दोन पद्धती त्या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये आहेत. व्यतिरिक म्हणजे वेगळं वेगळं करणं. तुम्ही नेहमी खाताना सुद्धा वेगळं करता. तांदळामध्ये जर खडे असतील तर ते त्याच्या सगळ्यात भात घालत नाही, मग खडे काढून टाकता आणि तांदूळ निवडून घेतात. हे वेगळं करणं आहे. व्यतिरिक म्हणजे वेगळं करणं आहे. व्यतिरिक म्हणजे असं मी म्हणेल की केंद्रीकरण करणं आहे. आणि मग विकेंद्रीकरण करणं म्हणजेच व्यापकपणे त्या ठिकाणी करणं, म्हणजेच त्याला अन्वय अशी पद्धत. मुळात ते तांदूळ सगळे निवडलेले एकत्र करून भात घालणं, याला अन्वय असं म्हणतात. व्यतिरेक स्वरूपानं त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य, अनुभव संपन्नता प्राप्त होण्याकरता व्यतिरिक्त पद्धत अवलंबावी लागते. आणि त्याला जर अनुभव नाही आला त्या आत्मस्वरूपाचा, तर त्या ठिकाणी अन्वय. आता जगतामध्ये उपदेश करताना सर्व अन्वयाचाच उपदेश चाललेला आहे. म्हणजे खड्या सगट आणि तांदूळ शिजवले जातात आणि लोकांना खाऊ घातले, याला कोण अन्वय म्हणजे? इथे हा आनंद संप्रदाय
हा तुम्हाला वेगवेगळं करायला शिकवतो. आणि म्हणजे तो काही वेगळा आहे असं नाही. माऊली ज्ञानोबारायांचा आहे, तुकोबारायांचा आहे, सर्व साधू संतांचा विचार सांगणारा हा संप्रदाय आहे. तो खड्या सगळं तांदूळ कोणाला खाऊ घालत नाही. खडे वेगळे करतो मग तांदूळ, म्हणजे अन्वय करण्याचा प्रकार जो आहे हा प्रबोधाचा आहे. आणि व्यतिरिक्त पद्धती अनुग्रहाची, अनुग्रहाच्या माध्यमामधून केंद्रीकरण केलं जातं. अनुभव येण्याकरता सर्व वृत्ती आवरून धरून केंद्रीकरण करावं लागतं. व्यतिरिक्त पद्धतीनं ब्रह्मास्मी हा अनुभव प्राप्त होतो. आणि मग नगदेकटा तूच ब्रह्म नाही तर सर्व ब्रह्म असं व्यापक आहे. याच्याकरता प्रबोध आहे. करोनी प्रबोध संत पार उतरले असा सुंदर अनुभव त्या ठिकाणी मेळ घालणारा हा संप्रदाय आपल्याला प्राप्त झालाय. आपण अतिशय भाग्यवान आहोत. आणि त्याच्यामध्ये जसं इकडे शांतामाई पासून आणि त्या ठिकाणी आपण इकडे मालिका आपल्याकडे बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा अशी आली. त्याच पद्धतीनं इकडे शांतामाई पासून इकडे गणेशानंद बाबा आणि त्यानंतर पुढे चंपामाई आणि मग आपले गुरुवर्य हरिभक्तीपरायण अशोकानंद महाराज कर्डिले ही मालिका अशी आली. म्हणजे ही आपल्याला पुन्हा त्याच्या पुढे आपण जाऊन वारकरी संप्रदायाच्या संबंधाने तुम्हाला मी थोडासा घालतो. तो असा आहे की नाथ महाराजांची म्हणणं आहे अभंगामधून, जो काय निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती ज्यास तो सर्वास आदी गुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहित. मग इथे परंपरा त्यांनी आत्रींना उपदेश केला, त्यांनी गुरुदेव दत्तात्रयांना. ही आनंद संप्रदायाची मालिका गुरुदेव दत्तात्रयापासून इकडे नारायण महाराज जालवणकर आणि अशी आनंद संप्रदायाची मालिका. इकडे कुठली, तिथून आनंद संप्रदायाची मालिका नाथबाबांकडे तिकडे गेली. म्हणजे जगत श्री संत एकनाथ महाराज हे आनंद संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. मग पुढे हे सगळे माऊली ज्ञानोबारायांनी स्वरूप संप्रदाय, प्रकाश, आनंद संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय या चारींचं एकत्रीकरण केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, त्याला भागवत संप्रदाय हे नाव दिलं, याचा अन्वय केला. आणि म्हणून आम्ही आपल्याला आणि वारकरी संप्रदाय असं जे सांगायला सांगितलं आणि सांगतो त्याचं कारण हे आहे. परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण बँकांचं जरी इंदिरा गांधींनी केलं तरी व्यवहार करताना ज्याचं ज्या बँकेत खातं असेल तिथेच व्यवहार घडणार आहे. वारकरी संप्रदाय जरी आम्ही आमचं सांगितलं अभिमानाने आम्ही, तरी आम्हाला व्यवहार करताना अनुग्रह, प्रबोध, दीक्षा घेणं ही करत असताना आणि आम्हाला मात्र आनंद संप्रदायाच्या माध्यमामधूनच करावं लागेल. किंवा कोणी स्वरूप संप्रदायाचा असेल तो त्या माध्यमातून करील, चैतन्य संप्रदायाचा असेल चैतन्य संप्रदायाच्या माध्यमामधून करील, प्रकाश संप्रदायाचा असेल त्या माध्यमामधून करील. अशी ही परंपरा आणि रीत आहे. चला पुढे आपला विषय चालला होता त्रिकुटीच्या संबंधानं अन्वय, आणि तो या ठिकाणी या 12व्या श्लोकामध्ये आहे. तो थोडक्यामध्ये 5 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत आणि आपली वेळ त्या ठिकाणी संपणार आहे. त्याच्यामध्ये या अभंगाचा अन्वय त्या ठिकाणी एवढ्या वेळामध्ये आपल्या 5 मिनिटांमध्ये पाहायचा आहे. तो 12वा श्लोक असा आहे. 13व्या अध्यायातला 12वा श्लोक. पहिला सांगितलं तो 11वा श्लोक आहे व्यतिरिक्त करणारा, आणि अन्वय करणारा असा हा 12वा श्लोक आहे. नेयम यतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वां मृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सत्तां न सदुच्यते. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे. त्या वस्तूला आम्हाला ज्ञेय काय म्हणावं लागलं माऊली म्हणतात, जे ज्ञाने वाचुनी कवणे उपाय नाही. ज्ञानाचा उपाय केल्याशिवाय ज्ञेय कळत नाही, म्हणून आम्हाला त्याला ज्ञेय म्हणावं लागलं. अन्यथा ते ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी ज्ञाता ही त्रिपुटीच नाही. आणि जाणतले आवरोते काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. जे ज्ञेय जाणल्यानंतर त्या ठिकाणी काहीच करण्याचं शिल्लक राहत नाही, काही करण्याची वृत्तीच शिल्लक राहत नाही. आणि ज्याला जाणल्यानंतर ज्याचं जाणणं तन्मय स्थितीला प्राप्त करतो. किती तन्मयता, त्यालाच समाधी असं म्हणतात. समाधी म्हणजे अजून वेगळं काही नाही. वरी तन्मयाची झळके वरी छत्र असं जे म्हणलेलं आहे. आणि ज्याला ही तन्मयता प्राप्त झाली, भगवंत म्हणतात तया ती मी माथा मुकुट करी. जे जाणतले यासाठी, जे ज्ञेय जाणल्यानंतर संसार काढून या काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. संसार संपुष्टामध्ये येतो आणि नित्यानंदाच्या पोटामध्ये सर्व वृत्ती एकरूप होऊन जातात. नित्यानंदच शिल्लक राहतो. ते ज्ञेय का ऐसे आधी जया नसे, त्या ज्ञेयाला आधी नाही. आधीने मध्य अंती तिन्ही ठिकाणी ती आहे असं म्हणावं, नाही तर त्या ठिकाणी त्याला काय नाही, आधीच नाही. म्हणजे एवढा अनंत आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना
आनंद घना विनाशा. असा ते ज्ञेय गायसे आधी जया नसे परब्रह्मा पैसे नाम जया. आणि त्याला परब्रह्म हे नाम आहे. जे नाही म्हणून जायचे त्याला जर नाही देऊच नाही असं जर म्हणलो किंवा परब्रह्मच नाही तर विश्वाकारे देखील त्यावेळेला तुम्हाला विश्वाची काय होती या ठिकाणी स्फूर्ती निर्माण होते तुमच्या वृत्तीमध्ये. म्हणजे ज्याची वृत्ती विश्वात्मक आहे ना म्हणजे विश्व म्हणून जगत म्हणून ज्याच्या वृत्तीमध्ये जाणीव आहे त्याला देव नाही त्याला परब्रह्म अनुभवाला येणार नाही. आणि ज्याची परब्रह्माची दृष्टी उघडलेली आहे ना त्याला जगत दिसणार. एक ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी आलेली खूप सुंदर ओवी आहे. मा वळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जी विकासू बंधू आता. जगतातला सूर्य उगवल्यानंतर जगताचं भान होतं जगताची जाणीव होती जगत प्रकाशित होतं. पण श्रीगुरु रूपी चित सूर्य जर चिराकाशामध्ये उगवला तर या ठिकाणी जे जगत आपल्याला भासतय वृत्तीमध्ये ते बावळतं. काय श्रीगुरूचं महिमान आहे. ऐशी श्रीगुरूची महिमान आकळीते की असे साधन म्हणून मी आज जाणून नमन निवांत केले माऊली ज्ञानवरा म्हणतात. आणि म्हणून जर जे नाही म्हणून जायची तर विश्वाकारे देखील जे परब्रह्म नाही असं जर म्हणलं तर मग तुम्हाला विश्वत्वाची जगताची जाणीव होईल. आणि विश्वाची ऐसे म्हणजे तरी ती माया. आणि जर या विश्व त्या ठिकाणी स्वीकारलं जगत स्वीकारलं तर ती माया आहे. रूप वर्ण व्यक्ती ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रूप नाही वर्ण नाही व्यक्ती नाही नाही दृश्य द्रष्टा स्थिती पा त्रिपुटीच नाही नाही दृश्य द्रष्टा स्थिती. कारण दृश्यही तोच आहे द्रष्टाही तोच आहे आणि जी मधलं दर्शन आहे तेही तोच आहे. तरी कोणी कैसी आती म्हणावी पा आणि साचती जरी नाही तरी महदादी कोणी ठाई स्फूर्त कैचे काही तिने विनाशे. दर्शनाच्या संबंधाने सांगितलं. मग हे जे स्फूर्त वृत्तीमध्ये ते काय आहे अरे ते सुद्धा परब्रह्मच आहे. म्हणून याठी नाती हे बोली आहे किंवा नाही हे बोलणं जे देखोनी मुखी झाली आहे किंवा नाही परमात्मा आहे किंवा नाही बरं इथं मौनच पडतं. वेदांना मौन पडलं तर ते वेद मुखे झाले मन पवन पांगुळले राती बिन मावळले रविशशी ऐसे जे आघात जे वेडावती वेद ते थाल्पमी मतिमंद काय वरून. म्हणजे काय वर्णन करता येत नाही का. नाही वाचा पांगुळते त्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर